कुठलंही लिकर लायसन, ठीक आहे, कुठलंही लिकर लायसन आपल्याला स्थलांतरित करायचंय म्हणजे शिफ्टिंग करायचंय, म्हणजे एका जागेवरून ते लिकर लायसन दुसऱ्या जागी न्यायचंय. तर त्यासाठी नवीन लिकर लायसन काढताना जी काही डॉक्युमेंट, जी काही कागदपत्र लागतात ती सर्वच्या सर्व कागदपत्र आपल्याला लागतात. लक्षात घ्या, लिकर लायसन, कुठलंही लिकर लायसन असू दे, ते आपल्याला स्थलांतरित करायचंय, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायचंय. तर त्यासाठी नवीन लिकर लायसन काढताना जी काही डॉक्युमेंट लागतात ती सर्वच्या सर्व डॉक्युमेंट आपल्याला लागतातच. याशिवाय ते लिकर लायसन पूर्वी म्हणजे ज्या ठिकाणी आता आहे, जे जुनं ठिकाण आहे त्या ठिकाणी पण एक ऍडिशनल प्रकरण करावं लागतं. त्या ठिकाणचे एक्साईजचे अधिकारी त्यामध्ये चेक करतात की त्या लिकर लायसनवर पहिलं काय पोलिसांची एक्साईजची केस झाली आहे का, ती चालू आहे का, ती केस कुठल्या कोर्टामध्ये, कलेक्टर ऑफिस मध्ये पेंडिंग आहे का, त्याला यापूर्वी काय दंड झालाय का, तो दंड भरलाय का किंवा तो दंड पेंडिंग आहे. याशिवाय त्या ठिकाणचा सेल टॅक्स, इन्कम टॅक्स भरलेला गेलाय का, हे सर्व चेक होतं. आणि त्यानंतर ते प्रकरण ज्या ठिकाणी तुम्हाला शिफ्टिंग करायचंय त्या एक्साईजच्या अधिकाऱ्यांच्याकडे जातं, त्या विभागातील एक्साईजच्या अधिकाऱ्यांच्याकडे जातं व ते अधिकारी नवीन परमिट रूम बिअर साठी जे काय कागदपत्र लागतात ते सर्व कागदपत्र तुमच्याकडून ते घेतली जातात. ठीक आहे, हे झाला कागदपत्रांचा भाग. याशिवाय स्थलांतर करण्यासाठी एक लायसन फी ऍडिशनल, शिफ्टिंग फी म्हणलं जातं, स्थलांतर फी म्हणलं जातं. स्थलांतर करण्यासाठी तुमच्याकडून एक लायसन फी ऍडिशनल घेतली जाते. याशिवाय जर नेम चेंज असेल म्हणजे तुमचं लायसन तुम्ही स्थलांतरित करताय तर फक्त शिफ्टिंग फी येईल. परंतु दुसऱ्याचं लायसन तुम्ही घेताय, विकत पण घेताय, स्थलांतरित पण करताय, तर नेम चेंजची एक लायसन फी आणि स्थलांतराची एक लायसन फी, असा खर्च डबल आणि रेग्युलर लायसन फी आहे ती आहेच, ऍडिशन डबल खर्च. याशिवाय कागदपत्र पण डबल. लक्षात आलं मित्रांनो, म्हणजे स्थलांतरित करण्यापेक्षा नवीन लिकर लायसन काढणं आपल्याला कागदपत्रांच्या व खर्चाच्या दृष्टीनं जवळजवळ निम्म्या किमतीला पडतं. ओके.